नांदेड शहर आपापल्या कामात व्यस्त असणारं शहर, पण गेल्या 48 तासात इथं जे काही घडलं त्यानं संपूर्ण शहर हादरून गेलाय. कारण इथं अवघ्या 2 दिवसात एक दोन नव्हे तर तब्बल 5 खून घडले. त्यामुळे सध्या शहरात भीतीचं वातावरण तयार झालेलं असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. म्हणजे या सगळ्याची सुरुवात झाली ती शुक्रवारी मध्यरात्री. नांदेड शहरातील कॅनॉल रोड परिसरात डीमार्ट जवळ 2 टोळ्या आमने सामने आल्या आणि त्यातून भीषण गँगवॉर झालं. या घटनेत एका रात्री 3 जणांची हत्या झाली आणि संपूर्ण शहरात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री मुरमुरा गल्लीमध्ये आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि लोक अजूनच या घटनेची चर्चा करत असतानाच आज सकाळी श्रीनगर भागात भर रस्त्यावर पुन्हा एका 35 वर्षांच्या तरुणाची हत्या झाली. म्हणजे 48 तासात तब्बल 5 हत्या. ही साधी घटना नाही. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय, त्या रात्री डीमार्ट परिसरात नेमकं काय घडलं होतं आणि एवढ्या कमी काळात सलग हत्या होण्यामागचं कारण काय, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आता वळूयात त्या रात्रीकडे, ज्या रात्रीपासून या सगळ्या हत्येच्या घटनांची मालिका सुरू झाली आणि नांदेड शहरात गँगवॉरची ठिणगी पडली. नांदेड शहरातल्या कॅनॉल रोड परिसरात डीमार्ट जवळ ई स्क्वेअर थिएटर आहे. या थिएटरमध्ये धुरंधर 2 या सिनेमाचा उशिराचा शो सुरू होता. शो उशिरा सुरू झाला होता, त्यामुळे तो संपायलाही उशीर झाला. साधारण 1:30 ते 2च्या सुमारास सिनेमा संपला आणि लोक थिएटरमधून बाहेर पडायला लागले. सगळं वातावरण अगदी नेहमीसारखंच होतं. लोक आपल्या गाड्या काढत होते, घरी जायची तयारी करत होते. त्याच वेळी थिएटरमधून एक जण आपल्या बुलेटवरून बाहेर पडला. हा तरुण म्हणजे अरिजित सिंह चव्हाण. त्यासोबत त्याचे 2 मित्र संभाजी पाटील आणि नागेश्वर लढे हेही होते. तिघही नेहमीप्रमाणे त्या भागातून पुढे निघाले होते. त्यांना कदाचित कल्पनाही नव्हती की पुढे काही अंतरावर त्यांची वाट पाहत एक टोळका आधीपासूनच दबा धरून बसलेला आहे. म्हणजे ही साधी वादाची घटना नव्हती. हा आधीपासून आखलेला प्लॅन होता. अरिजित थिएटरमधून कधी बाहेर पडेल, त्याच्यासोबत किती जण असतील, तो कोणत्या रस्त्याने जाईल, याची सगळी माहिती त्या टोळक्यानं आधीच मिळवलेली होती. म्हणजेच अरिजितसाठी मुद्दाम ट्रॅप लावण्यात आला होता. जसं अरिजित आणि त्याचे मित्र पुढे गेले तसं अचानक समोरून काही जण पुढे आले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट तलवारी आणि खंजीर काढून अरिजित आणि त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. काही क्षणातच वातावरण पूर्ण बदललं. अरिजितला चारही बाजूंनी घेरण्यात आलं आणि त्याच्यावर सलग वार सुरू झाले. पण अरिजित सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनीही तिथेच हार मानली नाही. संभाजी पाटील आणि नागेश्वर लढे यांनी आपल्या जवळ असलेले चाकू आणि खंजीर काढले आणि अरिजितवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज यांच्यावर पलटवार केला. काही क्षणातच दोन्ही बाजूंनी जोरदार झटापट सुरू झाली. त्या निर्जन भागात तलवारी आणि खंजीर चालू लागले आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. या सगळ्या झटापटीत अरिजित सिंग चव्हाण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अनेक वार झाले. काही वेळातच तो खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी अरिजितच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात मोहम्मद अरबाज यालाही गंभीर मार लागला आणि त्याचाही मृत्यू झाला. म्हणजे काही मिनिटातच 2 जणांचा मृत्यू झाला आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर अरिजित सिंह चव्हाण याला तात्काळ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचे वडील आणि भाऊ त्याच्या सोबत होते. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर अरिजितचा मृतदेह शवागारात नेण्याची तयारी सुरू होती आणि त्याचे वडील आणि भाऊ रुग्णालयातच थांबले होते. पण मंडळी, इथून पुढे जे घडलं ते तर आणखी धक्कादायक ठरलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सय्यद आवेज यालाही त्याचे साथीदार उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र अनेक रुग्णालयांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. शेवटी त्याला त्याच विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं. स्थानिक माहितीनुसार ज्या बेडवर आधी अरिजितला ठेवण्यात आलं होतं त्याच बेडवर नंतर सय्यद आवेजला ठेवण्यात आलं. ही गोष्ट अरिजितच्या भावाच्या लक्षात आली. आपल्या भावावर हल्ला करणारा व्यक्ती समोरच दिसताच त्याचा राग अनावर झाला. दुःख आणि संताप या दोन्ही भावना एकत्र आल्या आणि त्यानं अचानक निर्णय घेतला. तो थेट आवेजच्या जवळ गेला आणि आपल्या जवळ असलेला खंजीर काढून त्याच्यावर वार केले. आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने हल्ला केला आणि तिथेच रुग्णालयातच आवेजचाही मृत्यू झाला. म्हणजे मंडळी, अवघ्या काही तासात 3 जणांचा मृत्यू झाला आणि नांदेडमध्ये पुन्हा गँगवॉरची भयानक ठिणगी पडली. मग आता प्रश्न पडतो की हे सगळं घडलं कशावरून? तर मंडळी, अरिजित सिंग चव्हाण हा नांदेड मधल्या सदा गँगचा सदस्य होता. या गँगचा म्होरक्या सदाशिव देशमुख होता. त्याची आधी हत्या झाल्यानंतर अरिजित सिंग चव्हाण याने गँगची सूत्र आपल्या हातात घेतली होती. अरिजितवर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल होते.
नांदेड शहरात वर्चस्व मिळवण्याची त्याची इच्छा होती, पण त्याला आव्हान होतं दुसऱ्या टोळीचं, अनिल पंजाबी आणि साईलाला यांच्या टोळीचं. सदाशिव देशमुखच्या हत्येमागे साईलाला जबाबदार असल्याचा संशय अर्जितला होता. त्यामुळे या दोन टोळ्यांमध्ये आधीपासूनच वैर होतं आणि अनेक वेळा भांडणही झाली होती. अनिल पंजाबीवर MPD अंतर्गत कारवाई झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता. तर साईलाला काही महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता आणि पुन्हा सक्रिय झाला होता. याच जुन्या वैरातून आणि वर्चस्वाच्या लढाईतून अर्जितवर हल्ला करण्याचा प्लॅन आखण्यात आल्याची चर्चा होती. अर्जित आधी साईलालावर हल्ला करणार अशी चर्चा सुरू असतानाच त्याआधीच साईलालाच्या टोळीने अर्जितसाठी ट्रॅप लावला आणि थिएटर बाहेर हा हल्ला घडवून आणला. पण मंडळी, ही घटना अजून शांतही झाली नव्हती. तोपर्यंत नांदेड शहरात आणखी 2 हत्या घडल्या. शनिवारी रात्री नांदेड शहरातील मुरमुरा गल्लीमध्ये रणजितसिंह तबेलेवाले या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्यावर 2 जणांनी तलवारीने हल्ला केला. ही घटना घडल्यामुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर आज म्हणजे 6 एप्रिलच्या सकाळी पुन्हा एकदा नांदेड हादरलं. सकाळी साधारण 6 वाजता श्रीनगर भागात सोनू कल्याणकर या 35 वर्षांच्या तरुणाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. 3 ते 4 हल्लेखोरांनी त्याला रस्त्यावर गाठलं आणि धारदार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सोनू कल्याणकर याच्यावर यापूर्वी 3 वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. मात्र त्यावेळी सोनू बचावला होता. सोनू हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता आणि तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण माध्यमांद्वारे असं बोललं जात आहे की हत्यांमागेही जुना वाद असावा. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. म्हणजे गेल्या 48 तासात सलग 5 हत्या घडल्यामुळे नांदेड शहरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. वर्चस्वाची लढाई, जुना राग आणि बदला घेण्याची मानसिकता या सगळ्यामुळे हा वाद आता रस्त्यावरून थेट हत्यापर्यंत पोहोचलाय. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही टोळ्यांमधील काही जणांना ताब्यात घेतलंय आणि पुढील तपास सुरू आहे. आता या तपासातून पुढे नेमकं काय समोर येतं हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, गेल्या 48 तासात घडलेल्या या सलग घटनांनी नांदेड शहराला अक्षरशः हादरवून टाकलंय. म्हणजे नांदेडमधल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.